प्रत्यक्षात भेटणाऱ्या माणसांसारखीच पुस्तकात भेटणारी माणसं सुद्धा पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसतात. पुस्तकात भेटणाऱ्या स्त्रिया कधी कणखर असतात, कधी गोंधळलेल्या असतात, कधी ठाम असतात तर कधी हळव्या असतात. मी तुमच्यासाठी अशी 5 पुस्तकं घेऊन आली आहे ज्यातले फिमेल कॅरेक्टर्स आपल्या नेहमीच्या आयडियल साच्यामध्ये बसत नाहीत, जी पुस्तकं तुम्ही नक्की वाचली पाहिजेत. पहिलं पुस्तक आहे ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम बाय कविता महाजन. या पुस्तकातली ठकी कधी कधी खरी वाटते, कधी कधी खोटी वाटते, काही निर्णय तिचे पटतात आणि काही निर्णय तिचे पटत नाहीत. पण कविता महाजन यांनी हिला इतक्या प्रामाणिकपणे लिहिलंय की ती आवडल्याशिवाय राहत नाही. दुसरं पुस्तक आहे नाती चरामी बाय मेघना पेठे. हे पुस्तक नात्यांच्या गुंतागुंतीवर बोलतं. इथली स्त्री पात्र सरळ नाहीयेत, ती प्रश्न विचारतात, चौकटी मोडण्याचं धाडस ठेवतात आणि स्वतःचा अर्थ शोधण्याची त्यांची तयारी आहे. तिसरं पुस्तक आहे सखी बाय बप्पू काळे. हे पुस्तक स्त्रीच्या मैत्री आणि भावविश्वाबद्दल खूप बोलतं. खूप सुंदर आणि नाजूक पद्धतीने यांनी स्त्रीचं मन मांडलेलं आहे. नक्की वाचा. चौथं पुस्तक आहे भिन्न बाय कविता महाजन. कविता महाजन यांना भारतीय स्त्री मनाची एकदम अगदी नाळ सापडली असं आपण म्हणू शकतो, कारण हे पुस्तक स्त्रीच्या लैंगिकतेवर आणि समाजाच्या दृष्टिकोनावरती बोलतं. हे खूप सुंदर पुस्तक आहे जे तुम्ही नक्की वाचलं पाहिजे. आपलं 5वं आणि शेवटचं पुस्तक आहे द 9 चेंबर्ड हर्ट. हे पुस्तक जरासं हटके आहे, कारण की 9 चेंबर्ड हर्ट, 9 अशा लोकांनी एका स्त्रीबद्दल हे पुस्तक लिहिले जिच्यावरती ते प्रेम करतात. हे खूप सुंदर आहे, खूप जास्त. नक्की वाचा. अशीच आणखी फिमेल कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स असणारी पुस्तकं तुम्हाला माहित असतील तर ती मला नक्की कळवा. मला अशी पुस्तकं वाचायला खूप जास्त आवडतं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कळवायला विसरू नका. बाय.